रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 177 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात, तुटे ना फुटे ना कदा देवराणा, चळे ना ढळे ना कदा दैन्यवाणा, कळे ना वळे ना कदा लोचनासी, वसे ना दिसे ना जगी मी पणासी. जय जय रघुवीर समर्थ. पहिल्या चरणात ते म्हणतात, तुटे ना फुटे ना कदा देवराणा. कसा आहे हा देव की जो तुटत नाही फुटत नाही. मूर्ती पाहतो आपण देवाची, प्रतिमा पाहतो की जी तुटते फुटते आपण, परंतु हा देव ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तो डोळ्यांनी दिसतच नाही. आपण त्याला मूर्तीत पाहतो. मग जो परमेश्वर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही तो कदापिही तुटत नाही फुटत नाही किंवा त्याचा कोणीही भंग करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात, तुटे ना फुटे ना कदा देवराणा. देवराणा जो आहे, आपला जो परमेश्वर आहे तो अनंत काळ टिकणारा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचा वास आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमेश्वर आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये तो परमात्मा विलीन झालेला आहे. त्यामुळे तो कदापिही तुटत नाही फुटत नाही. पुढे ते म्हणतात, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. परमेश्वर कधीच दीन नसतो. मात्र मनुष्य प्राणी आहे जो तो हीन दीन झालेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा मनुष्याच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तो दीन दुबळा झालेला दिसून येतो. जेव्हा त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण होत नाही तेव्हा तो मनुष्य दीन झालेला दिसतो. परंतु परमेश्वर मात्र, परमात्मा मात्र कधीही दैन्यवाणा आपल्याला दिसत नाही. पुढे ते म्हणतात, कळेना वळेना कदा लोचनासी. आपल्या डोळ्यांना तो दिसत नाही, कळत नाही कुठे आहे तो. आपण म्हणतो परमेश्वर सर्व दूर आहे, परंतु तो आपल्या नेत्रांनी, आपल्या डोळ्यांनी तो दिसत नाही. कारण परमेश्वराचा हा वास हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो. प्रत्येकाच्या अंगी त्याचं अस्तित्व असते. म्हणून ते आपल्याला लोचनांनी दिसत नाही, तर ते आपल्याला जाणून घ्यावं लागते, आपल्याला ते कळून घ्यावं लागते. कळेना वळेना कदा लोचनासी. आणि पुढे ते म्हणतात, वसेना दिसेना जगी मीपणासी. आणि ज्या मनुष्याच्या अंगी अहंकार आहे, मीपणा आहे, त्याला तर तो कदापि दिसणं शक्यच नाही किंवा त्याला त्याचं अस्तित्वच समजत नाही. कारण मीपणाचा अहंकार त्याच्या अंगी भरलेला असतो. केवळ मीच आहे जगामध्ये म्हणून या गोष्टी घडत आहेत असं त्याचं चालू असते. आणि हा अहंकारूपी जो मनुष्य असतो त्याला हा परमेश्वर कधीही दिसत नाही. मला जेवढा अर्थ समजला तेवढा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.